करून कसं चालेल ग? दादा दादा वर्षा शांत शांत हो वर्षा. नंदू नंदू दादा माझ्यासाठी कोर्टात जात होता. त्याला जर माझी केस लढावी लागली नसती तर 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 हे सगळं झालं नसतं. मी दोषी आहे या सगळ्याला. मी दोषी आहे. हे बघ वर्षा, असं हातपाय घालून कसं चालेल? धीरानं घे, धीरानं. काय धीरानं घेऊ? ते म्हटलं माझं तडक केलं नाही आहे. खोटं आहे दादा. राघव, तुला तुझ्या आईला सांभाळायचंय. वर्षाला हे जे सगळं चाललंय ना, यातनं मोकळं करायचंय. तिचं आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी बरोबर तुला अजून खूप वर्ष संसार करायचा आहे. तिने तुझ्यावरती जे प्रेम केलं ना, त्याला न्याय द्यायचा आहे. तिला प्रेम द्यायचं. राघव, तू तिचा राग रुसवा सगळं बाजूला कर. तिला प्रेम दे. आपलं अख्खं कुटुंब तुझ्यावरती अवलंबून आहे. तू तुझं आयुष्य आनंदानं पूर्ण जगून येईस तवर राघव, आपली ही भेट तू तुझं आयुष्य सुखानं जगून माझ्याकडे परत येईस तवर मला पुरणार आहे. आता तू माझ्या बरोबर नाही यायचं पुढे. इथून परत जा. तुझं कुटुंब तुझी वाट पाहतंय. आनंदीसाठी परत जा. चिंगीसाठी परत जा. का बोलवले मला खाली? हा, वर यायचं ना ऑफिसला. वकील साहेब, मी बरं झालं वर नाही आला. होतास कुठे तू? तुला कोर्टात कधी बोलवलं होतं मी? हा, कोर्टाने फाईन मारलाय आपल्याला. ही कळत कसं नाही तुला? व तुझं काही जात नाहीये. तुझ्याकडे माझी फी द्यायला पैसे नाहीयेत. हा, निदान मी सांगतो तेवढं तरी ऐकायचं ना. आज बरं झालं तो राघव आला नाही, तर त्यांनी सगळ्याचा निकाल लावला असता. मी लॉ कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखतोय त्याला. तुला वाटत असेल की केस आपण अगदी सहज जिंकणार. हा, पण तो ती कधी फिरवेल ना, तुला कळणार पण नाही. वकील साहेब, खरं तर मी घाबरायला पाहिजे. तुम्ही का घाबरताय मला कळत नाही. बघा, तुम्ही काही काळजी करू नका. हा, सगळं सोडून द्या. ही केस परत कोर्टात उभीच राहणार नाहीये. व्हॉट? काय बोलतोस तू? तो राघव मरणाच्या दारात आहे. दारात कसला टपकलाच म्हणून समजा. मग मला सांगा की मग आता ही केस लढणार कोण आणि बायकोला न्याय मिळवून कोण देणार? काय केलंस तू? लवकर बोलायचं. काय केलंय? शुद्धी ती आणि लवकर सांग. वकील आहे ना तुझा? हा, लवकर लवकर बोलायचं. काय केलंय? बोल बोल. मला काय माहित? मला जेवढं कळलं तेवढं लगेच पण तुम्हाला सांगा म्हणून बोलवलं, सांगून टाकलं. मला काय माहित? मला काय वाटतं, आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. ओके साहेब, आपण ऑलमोस्ट जिंकलोच नाही ही केस. सेलिब्रेट करायला पाहिजे. अहो,
रागवलायत का माझ्यावर? बोलायचं नाही तुम्हाला माझ्याशी? असं नका करू. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. अहो, मी तुम्हाला शब्द देते, यापुढे मी तुम्हाला सोडून कुठेही कधीही जाणार नाही. मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. तुम्ही कसेही असाल ना, पण तुम्ही या जगात आहात हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझी जबाबदारी आहात तुम्ही. मी कधीच सोडून नाही जाणार तुम्हाला. कारण मला त्याला सेकंड क्लासला येलो बेल्ट पण आणून दाखवायचा आहे. अगं चिंगे, काय ना आपण एक काम करूया. हे बघ, आपण ना आज घरातच कराटे खेळूया. म्हणजे तू कराटे कशी खेळतेस ना ते मला दाखव. हा, म्हणजे अशी उभी राहा तू. हा, आणि हे माझे हात आहेत ना ते विट्यातच समज, आणि या विटा फोड तू. हा, काही पण आजोबा. अगं फोड ग तू. हा, बघ फोड बघ. हा, ठीक आहे. हा. 1 2 फुटल्या 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 विटा. अगं लागलं ग विटाना, खूप लागलं. लागलं 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 लागलं. परत 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 फुटलं 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 फुटलं. अरे अरे दुखते रे, दुखते. हात जोडून कडक झाले का? रमा गेली. आनंदी बिचारीच्या आईच्या जागेवरती उभी राहिली. पण राघव यातून सावरलाच नाही तर माझ्या चिंगुडीचं कसं होणार? मिसेस कर्णिक, घ्या चहा घ्या. अहो, मला नको चहा. घ्या हो, कालपासून तुम्ही इथेच आहात. 2 मिनिटही नजर हटत नाहीये तुमची पेशंटवरून. खरंच नको मला, असू द्या. घ्या हो मॅडम, मी समजू शकते. गेल्या काही तासात तुमची काय अवस्था झाली हे बघतोय आम्ही सगळे. प्या आणि सगळा प्या. बसा. नाही, इट्स ओके. नाही नाही वहिनी, इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही बसा ना. नाही, मी ठीक आहे. मी फक्त राघवला बघायला आलो होतो. कोर्टात कळवलंय मी जे काही झालंय ते. पण वहिनी, कोणीतरी मला फोन केला असता तर फार बरं झालं असतं. नाही म्हणजे डोंट वरी, मी सगळं मॅनेज केलंय. आणि तुम्ही सगळ्यांनी काही काळजी करायची गरज नाही. आपल्याला पुढची डेट मिळेल. तुम्ही सगळेजण आता फक्त त्याच्या रिकव्हरीवर फोकस करा प्लीज. आय नो माझ्याविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील की कोर्टात हा माणूस आपल्या विरोधात उभा राहतो, इथे येऊन काळजी दाखवतो. ते कोर्ट आहे बहिणी, आणि आम्ही वकील होतो. सो आम्हाला तिथे पर्याय नसतो. पण कोर्टाच्या बाहेर आम्ही दोघंही चांगले मित्र होतो, त्यामुळे काळजी वाटते.
पण इफ यू डोंट माइंड, आता आता तो कसा आहे म्हणजे काही माहिती नाही. बोलू शकतो, मला बोलता येईल त्याच्याशी. अहो अहो ते वकील आलेत, विराज इनामदार. अहो बस. आईने तुमच्यासाठी डबा मागवला, घ्या, खाऊन घ्या. घ्या घ्या घ्या. माझ्यासाठी कशाला, मला नकोय. आईने खास तुमच्यासाठी करून पाठवलं. छान मस्त तुपातली खिचडी. तिने फक्त इतकंच सांगितलंय की डबा संपवायचा आणि आठवणीने घरी घेऊन यायचा. चला लवकर घ्या. का खरंच नको मला. तुम्हाला ऑकवर्ड होत असेल तर मी तिकडे नाही तसं काही नाही, बसा तुम्ही इथे. घ्या घ्या खाऊन. राघवसाठी तुम्हाला खंबीर व्हावं लागणार, तेव्हा खाऊन घ्या. घ्या. काय ना वहिनी, सगळ्या लोकांना फक्त जी व्यक्ती आजारी असते तिची काळजी असते, पण खरा त्रास त्या व्यक्तीला होत असतो जी त्या आजारी व्यक्तीच्या सर्वात जवळची असते. आणि त्या व्यक्तीला किती त्रास होतोय कोणालाच कळत नाही, कोणाचं त्या व्यक्तीकडे लक्षही नसतं. हे घ्या. घ्या. पहिली तुम्हाला कल्पना नाही तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. मला खात्री आहे तुम्ही यातून पार पडणार आहात आणि राघवलाही बाहेर काढणार. सो बी स्ट्रॉंग. आणि हो, तो डबा खाऊन घ्या. मी आता पुढच्या वेळेला आलो की तो घेऊन जाईल. ओके, जरा घाई ते निघतो. अच्छा, नंतर यात ठेवून द्या. हो. येतो. सुलक्षणाताई, हो सुलक्षणाताई, घ्या थोडस खाऊन घ्या. घ्या घ्या. अहो घ्या ना. वर्षा, हे वर्षा. वर्ष घे ना, थोडस खाऊन घे. हा, थोडं, एक चमचा. सुलक्षणाताई, खाताय ना तुम्ही? चिंगी, चिंगी कुठे? चिंगी, चिंगी कुठे? सुलक्षणाताई ती जेवली आणि झोपली आहे. आता सगळं ठीक आहे. तुम्ही थोडस खाऊन घ्या. तुम्हाला सुद्धा आता धीट व्हावं लागणार आहे. कसलं धीट आणि कसलं काय? कणा मोडलाय माझा, गळून पडले मी. हो, कालपर्यंत माझा मुलगा म्हणत होता माझ्या बहिणीला मी न्याय मिळवून देईन, असं करीन तसं करीन. आज बघा काय झालं. हा, काय करायचं? 7 वर्षाची पोरगी आहे त्याची, एवढूशी. कुणाकडे बघायचं तिनं? हा, आभाळ कोसळलंय. हो, एकटी आनंदी कुठे कुठे पुरी पडणार सांगा मला? कसं खाऊ मी? मला नकोय, हे ठेवून द्या. माझं घास नाही उतरणार. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा खा. या, चला आतमध्ये चला. आत कुठे जायचंय? तू थांब जरा. वर्षा, चल आतमध्ये चल. काय आलं काका? सुलक्षणाताई, चल आतमध्ये चला. या. ये. सावकाश. चल. सुलक्षणाताई, या आतमध्ये. चला. ताई या. चल. चल. वर्षा, ये तिकडे उभे राहा. ये त्याच्यासमोर उभे राहा. या ताई, या उभे राहा. हात जोडा. हाच आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याची ताकद देईल. याच्यामुळे सगळं चांगलंच होईल, जे आपल्याला आता दिसत नाहीये. पण जे होईल ते नक्कीच चांगलं होईल.
बघाच तुम्ही, माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. डोळ्यांचं काय करायचं? चाललंय काय सगळं? दारू प्यायला म्हणून ठीक आहे, आज दिवसा ढवळ्या. ते कर्म का काय म्हणतात ते फिरून येतं वगैरे, तसं तर काय होत नाही ना. बरोबर, ही सगळी कर्मच आहेत तुझी. अर्थात तुझ्या कर्मांची शिक्षा तुला न्यायालय देईलच, पण माझं सुद्धा एक न्यायालय आहे आणि तिथं शिक्षा मीच देते. राघवाला मी असं काही केलं म्हणून तर हे होत नसेल ना. काही होत नसतं तुला. असंच कर्मानं मरणार आहेस तू. की पाय म्हणजे अहो, तू जिंकलास तर तुझ्या आवडीचं चायनीज, मी जिंकलो तर चिकन तंदूरी. हा, चल चल चल, कमान 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 कमान, चल चल चल. येस, परफेक्ट. आता कमान. येस. वहिनी, चायनीजचं पार्सल मागवा. साहेब जिंकलेत. डॉक्टर, येस, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ते मी आता गेल्या काही दिवसांपासून ह्यांच्या सोबत आहे. मी बघतेय तुम्ही नर्सेस ताई ह्यांची खूप काळजी घेतायत, त्यासाठी खरंच धन्यवाद. पण आम्ही असा विचार करत होतो की ह्यांना घरी घेऊन गेलं तर चालेल का? नाही म्हणजे तुमचं म्हणणंही पटतंय मला, यांची काळजी घ्यायला हवी, लवकरात लवकर हे बरे व्हायला हवे. पण घरी घेऊन गेलो तर ह्यांना जास्त बरं वाटेल. आमची लहान मुलगी पण आहे, वाट बघतीये त्यांची. त्यामुळे असं सगळेजण म्हणत होते की घरी घेऊन जाऊयात का त्यांना. मिसेस कर्णिक, पेशंटला आनंद होईल अशा गोष्टी आपण कराव्यात. तुमच्या ह्या मताशी मी सहमत आहे. आणि ते घरी गेल्यावरती आपल्या कुटुंबाबरोबर राहिल्यानंतर त्यांना नक्कीच छान वाटेल. पण त्यांची काळजी घेणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. ते खूप उंचावरून खाली पडले, त्यांना खूप इंजुरीज झाल्या, डोक्याला थोडा मार लागलाय
आणि मुख्य म्हणजे ते कॉन्फिडन्स घालवून बसलेले आहे. त्यांच्या शारीरिक दुखापती भरून निघायला वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांची रिकव्हरी होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागणार आहे, जी की इथे घेतली जाईल. नाही, तुमचं म्हणणं अगदी पटतंय मला, पण कसं घरी घेऊन गेलो ना की त्यांना. मिसेस कर्णी, तुम्ही त्यांना घरी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. दर 2 तासांनी बीपी मॉनिटर करायला लागेल, त्यांना चालवावं लागेल. फिजिओथेरपिस्ट जे सांगतील ते एक्सरसाइज त्यांच्याकडनं करून घ्यावे लागतील, आणि हे तुम्हाला करून घ्यावे लागतील किंवा एखादी नर्स ठेवावी लागेल. पण इथे त्यांना जर ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करून घेऊ. हे सगळं करण्यामध्ये तुमचा अख्खा दिवस निघून जाईल. नाही, काही हरकत नाही. डॉक्टर, तुम्ही मला सांगा कशी काळजी घ्यायची आहे त्यांची. मी व्यवस्थित काळजी घेईन, पण तुम्ही खरंच त्यांना घरी सोडा. घरी गेल्यानंतर त्यांना लगेच बरं वाटेल. आम्ही सगळेजण असू ना त्यांच्यासोबत, तर घरी कसं बरं वाटतं घरी गेल्यावर आपापलं. मिसेस कर्णिक, दिस विल बी अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस. तुम्ही म्हणताय तर मी सोडीन, पण नंतर परत त्यांना घरी गेल्यावरती काही झालं आणि त्यांना तुम्ही इथे आणलं तर आमची जबाबदारी नाही. नाही, ती वेळच येणार नाही. तुम्ही मला सांगा काय करायचं, मी घेईन त्यांची काळजी. बरं, सांग. सर्वप्रथम एक्सरसाइज बद्दल समजून घ्या. सुलक्षणाताई, ही आनंदीची ओढणी. हो, द्या द्या. आणि ना तिच्या बांगड्या आत राहिल्यात, मी घेऊन येते. हो, आणा. आई, आनंदीचे सगळे कपडे घेतलेत की नाही नीट बघायला हवं. बघ ना बाळा. काय आहे, उगाच वर खाली धावपळ नको ना व्हायला तिची. तुझ्या नजरेने बघ, तू करशील ते. तुला माहितीये तिचे कपडे. बरं, ठीक आहे, मी बघते एकदा नीट. वर्षा, ह्या बांगड्या घे तिच्या. हा, द्या. नीट ठेव. हो. काकी, चिंगीचं कसं करायचं? अगं ती आता इथे झोपलीये ना, इथेच राहू दे तिला. बर. काय ग बाई, कशी पोरगी बघेल बापाची अवस्था, कळत नाही हो. पाटकर, सुलक्षणाताई, म्हणूनच म्हणतोय की अजून तिला काही दिवस इथंच राहू दे. राघव घरी आला हे तिला अजून सांगितलं नाहीये. काही दिवसात राघवला बरं वाटायला लागलं की आपण तिला सांगू. तोपर्यंत इथंच राहू दे. हरकत नाही, पण आमच्या चिंगीने काही त्रास नाही ना दिला तुम्हाला? नाही, तसा काही फार त्रास नाहीये. पण आई बापाची आठवण ते येणारच ना तिला. काय आहे, आता सुद्धा रडली आणि दमून झोपली. तग्या होता तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्याला गावाला पाठवलं तेव्हापासून एकटीच पडली बिचारी. काय करू त्याला ठेवून? किती हाल झाले असते पोराचे, केवढी धावपळ झाली. तर तुमचं घर होतं म्हणून ठीक आहे, चिंगीची सोय झाली. तग्याचे हाल झाले असते म्हणून मग पाठवून दिलं गावाला त्याला. झालं तुझं, जाऊया आपण. आम्ही निघतो. चल बाळा. काकी, ते काही राहिलंय का? थांब, मी बघून येते. नाही काकी, म्हणजे मला म्हणायचं होतं की आनंदीचे सगळे कपडेच दिले असते ना तर बरं झालं असतं. कसं आहे ना, तिला वर खाली करायला नको ना उगीच. अरे असं कसं म्हणतेस वर्षा? तिचं सगळं सामान कसं देणार? हे घर आहे तिचं. 4 दिवस ती वरती नवऱ्याकडे आलीये, त्याची काळजी घेते, ठीक आहे ना. पण परत तिला यावंसं वाटलं तर तिचं सगळं सामान देऊन या घराचे मार्ग बंद नाही करणार आहे मी. म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की सगळं झालं की आनंदी परत इथे येणार आहे अशी खात्री आहे तुम्हाला? तिनं यावं म्हणजे असं मी म्हणत नाहीये ना. आता राघवला तिची अधिक गरज आहे हो, पण तिला परत यावंसं वाटलं तर या घराचे मार्ग मी बंद नाही करणार. असं आहे तर आनंदीचं माहेर आहेच हे, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तिचं माहेर शाबूत राहू दे बाई, येऊ दे तिला माहेरी. चल का बाई वर्षा, चल. येतो आम्ही. हाय, कसं आहेस? सावकाश. आय एम शुअर आता घरी आलायस आणि वहिनी काळजी घेतात म्हटल्यावर ठणठणीत बरं होशील, नाही का वहिनी? तुम्हाला भेटायला आले, त्यांना कळलं की तुम्ही काही खात पित नाही आहात, सूप पितायत, म्हणून स्वतःच्या शेतातल्या भाज्या घेऊन आलेत. स्वतः सूप केलं आता आपल्या घरात त्यांनी. काय ना, तू काही खात नाहीस म्हटल्यावर ऍटलिस्ट म्हटलं सूप तर पिऊ शकशील. सो मी माझ्या हातनं थोडंसं सूप भरवतो, म्हणजे लवकर ठणठणीत बरा होऊन उभा राहशील आणि कोर्टात येऊन समोर उभा राहशील.
तेव्हा आता माझ्या हाताने मी जरा रमाताई यांच्याबद्दल जे काही सांगत होत्या तसं तर दिसत नाहीये. हा, कदाचित मागचं सगळं विसरले असतील ते आता. अरे या वहिनी, मी मित्र म्हणून माझं कर्तव्य केलंय. सो आता तुम्ही भरवा, कारण तुम्ही भरवलेल्या सूपची टेस्ट कदाचित जास्त चांगली आहे. ऍटलिस्ट आयुष्यात राघवसाठी काहीतरी करता आलं मला. वहिनी, तुम्हाला खरं सांगतो, यांनी कॉलेजमध्ये असताना माझ्यासाठी काय काय केलं ना, मी खरंच सांगू शकत नाही. अहो, याच्या नोट्स वाचून मी कायम दुसरा आलोय, कारण हा नेहमी पहिला यायचा ना. त्यामुळे आयुष्यात आणि अभ्यासात नेहमी साहेब पहिले आणि मी दुसरा. पण खरं तर मित्रापेक्षा खूप जास्त करताय तुम्ही. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, त्या दिवशी फोन केला तुम्हाला, तुमचा फोन नाही लागला. अहो, हॉस्पिटलचं बिल कशाला भरलं तुम्ही? हो नाही, त्या दिवशी आपण भेटलो ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप गोंधळलेला वाटताय. सो मी विचार केला की भरून टाकावं. आणि पैशाचं काय हो, तो काय पुढे मागे परत घेता येतील, हा देईल ना मला परत. आणि खरं सांगू का, कॉलेजमध्ये असताना आम्ही कधीही पैशाचा विचार केला नाही. आणि मित्रासाठी पैसे खर्च करायला मला काहीही वाटत नाही. अहो, काय काय झालं? थोडस अहो, हे नंतर घेणार. मला असं वाटतंय तुम्ही थांबा बाहेर, मी बोलते ह्यांच्याशी. हो, नो प्रॉब्लेम, मी आहे बाहेर. हो. काय झालं? काही त्रास होतोय का तुम्हाला? हे 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 नाही प्यायचंय आता तुम्हाला? दुसरं काही आणू का? मग काय होतंय सांगा ना मला. गेले ते. काय झालं? का चिडलात तुम्ही मगाशी? नाही म्हणजे आधी तर व्यवस्थित बोलत होता तुम्ही त्यांच्याशी, मग असं अचानक काय झालं बरं चिडायला? मला सांगा ना काय झालंय. सूप नकोय का तुम्हाला? भूक लागली, दुसरं काही आणू तुमच्यासाठी? हा, काय झालंय बोला बरं तुम्ही माझ्याशी. काही पैसे नको आहेत, नको आहेत त्याचे पैसे. तो आधी सुद्धा माझ्या मित्रांसमोर माझ्या गरिबीची खिल्ली उडवत आलेला आहे. त्याला मजा येते. आता सुद्धा त्याने बोलून दाखवलं, जोपर्यंत त्याचे पैसे देत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आनंदी, हे बघा, हे सगळं माहिती नव्हतं मला. आणि खरं सांगताय तुम्ही, ह्यांना बोलून दाखवायचं होतं तर ह्यांनी कशाला आपल्याला पैसे दिले? कशाला ते हॉस्पिटलचं बिल भरलं? आणि मी पैसे देणारच होते त्यांचे. मला हे सगळं माहिती नव्हतं तुम्हाला या गोष्टीचा एवढा त्रास होणार म्हणून. मी लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊन टाकते, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही शांत व्हा बरं, त्रास नका करून घेऊ. शांत व्हा. बसा. नमस्कार, मी राघव कर्णिकांची बायको. हो का? सर नाही आले? अहो, त्यांचा अपघात झाला होता 3-4 दिवसांपूर्वी. आता कसे आहेत? आता घरी आणलंय त्यांना. बरं बोला, काय करायचंय? हा, हे तुमच्या बँकेत आमची एक FD आहे ना, ती मोडायची होती. जरा पैशांची गरज होती, तर FD मोडून पैसे मिळतील ना? मी हे बघा, हे सगळे पेपर्स आणले. ओके. त्यांच्या अकाउंटवर नॉमिनी तुम्ही आहात का? काही कल्पना नाही मला. ठीक आहे, बघतो. हो, नॉमिनी तर त्यांची मुलगी आहे, रेवा राघव कर्णिक. त्यांच्या मुलीची सही लागेल. अहो, सही कशी करणार? ती लहान आहे सर. ती अहो, मग तुमच्या मिस्टरांची सही लागेल ना?
नाही ते नाही येऊ शकणार आता इथे. मी समजू शकतो, पण मी तुम्हाला पैसे कसे देणार? बाय माझे अहो बायको आहे मी त्यांची. अहो तुम्ही त्यांच्या बायको आहात की नाही हा प्रश्नच नाहीये, पण त्यांच्या सहीशिवाय मी पैसे कसे देणार? आता कर. येते येते आली ग आली. सही बरोबर नाहीये. हा फॉर्म नाही चालणार बँकेत. ठीक आहे, काही हरकत नाही. तू दुसरा फॉर्म आणला असशील ना? नाही ना, विसरले मी. मग बसा. आणले सही? सही आणली. सही बघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना आता अपघात झालाय त्यांचा. अहो नीट पाणी पिता येत नाहीये त्यांना. सही कशी करणार ते बघा. सही कशी झाली. आणि त्यात तुम्ही एकच फॉर्म दिला. 3-4 फॉर्म तरी द्यायचे ना, म्हणजे सही चुकली तर मला दुसरा फॉर्म. बरं थांबा. मी सगळं समजू शकतो, पण बँकेच्या प्रोसिजर्स आहेत त्या आम्हाला पूर्ण करायलाच हव्यात. आणि मॅडम, जर का सही मॅच होणार नाही असं वाटत असेल तर बाजूला अंगठ्याचा ठसा घ्या, म्हणजे किमान तो ठसा तरी मॅच करता येईल. आणि बाकीच्या पुढच्या प्रोसेस मी करून ठेवतो. हा माफ करा, मी जरा जास्त बोलले ना. सगळं अगदीच मी समजू शकतो. तुम्ही सही आणि ठसा घेऊन या. आलेच. मुलांनो, मला तुमच्या लहानपणीची आठवण येते. अशीच दोन्ही भावंड अभ्यास करायची ग बाई. आणि मी फळं खायची, अभ्यास घ्यायचे ग. काय? हा ये. हे बघ बस. ये मा. फॉर्म आणलेत. हा आधी तुम्ही सही करा आणि मग मी फॉर्म भरते. आणि काळजी करू नका, भरपूर आणलेत मी फॉर्म. घ्या. आनंदी, आता जमेल त्याला सही करायला. आली बघ, आली त्याला सही. आता अंगठ्याचा ठसा पण द्या. हा हा पण सांगितलंय. हा सावकर. आता होईल का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपण लवकरात लवकर त्या विराज इनामदाराचे पैसे परत करू म्हणून. आनंदी, अगो हे बघ 4:30 झालेत. 5ला बंद होते ना बँक. तुला लगेच निघायला हवं. की पाय माझे. अहो आलेच. सावकाश सावकाश सावकाश. त्या पोरीचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे रे राघवा. सर हे बघा, सही घेतलीये, अंगठ्याचा ठसा पण आहे आणि ते FD चे सगळे पेपर्स पण आहेत. बघून घ्या. बोला मॅडम, कितीचा चेक बनवून देऊ? 2 लाखांचा. हा. बाबा, माझ्यातलं घेणार आहे थोडं. थांबा. घ्या आता. उगाच 2 बनवली ना. एकच पुरलं असतं या दोघांना. दोघांनी संपवायचं.
मी मोठ्या कष्टाने बनवलंय. बाबा, मी तुला ना खूप मिस केलं. माझ्या स्कूल फ्रेंड्सला पण वेकेशन मध्ये मिस नाही केलं ना, तेवढं तुला केलंय. फ्रेंड्स खूप आहेत, पण तू माझा बाबा आहे, बेस्ट फ्रेंड बाबा. बाबा, तुला माहितीये, जर या वर्षी बेस्ट फ्रेंडचा एसे आला ना, तर मी तुझ्यावरच लिहिणार आहे. बाकीचे फ्रेंड्स ना मला खूप चिडवतात, पण तू नाही चिडवत, कारण तू माझा बेस्ट फ्रेंड बाबा आहेस. तू पहिले.